डोंबिवलीतील आरएसएस शाखेवरील दगडफेक प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आप्पा दातार चौकात आरएसएस कार्यकर्त्यांची सभा झाली आहे। तर आरएसएस शाखेवरील दगडफेक प्रकरणानंतर हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले। या ठिकाणी कार्यालयामध्ये दगडफेक करण्यात आली होती। लहान मुलांना शिक्षण देत असताना दगडफेक करण्यात आली होती आणि आता त्यामध्ये या सगळ्या आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी सभा घेतली आहे। हे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे यावेळी पाहायला मिळालं। शहर म्हणून आपण मुसलमान दुकानदारांवर आर्थिक बहिष्कार टाकणार आहोत। दुकानात गेल्यानंतर दुकानाच्या मालकाचं नाव विचारायचं आहे। दुकानाच्या मालकाचं नाव सांगितलं नाही तर त्या दुकानाचा फोटो आपण डोंबिवलीच्या सगळ्या व्हॉट्सअप ग्रुपवर टाकून देणार आहोत आणि त्या दुकानाची व्यवहार पूर्णपणे बंद करणार आहोत। डोंबिवलीतल्या रिक्षा चालकांची माहिती ही आपल्याला पाहिजे। चालक आणि मालक वेगवेगळे असतात। मालक हिंदू असला आणि चालक मुसलमान असला तरीही त्या रिक्षेत बसायचं नाही। आपण पाहतोय आरएसएस शाखेवरील दगडफेक प्रकरणी ही महत्त्वाची अपडेट आहे। आता ही सभा पार पडली आहे आणि या सभेमध्ये या व्यक्तीने काय वक्तव्य केलंय ते आपण आताच ऐकलं। तर मुस्लिम समाजाच्या दुकानांवर बहिष्कार टाकण्याचा हा व्यक्ती यामध्ये म्हणतोय।